विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे गेवराई पायगाचे सुप्रसिद्ध सरपंच आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय मंगेशदादा साबळे आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील, आम्हाला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। टाळ्यांच्या गजरात मंगेशदादांचे या ठिकाणी स्वागत करायचे। या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय प्रमुख पाहुणे, आमचे मार्गदर्शक रविकांत मुखर्जी, आमचे सहकारी मित्र वसंत यशवंतराव गोसावीजी व तसेच नारायणभाऊ लोखंडे, विकासभाऊ जाधव, शैनाभाऊ बेडके, आमचे सरपंच नारायणराव वानखेडे सर व सन्माननीय सर्व पदाधिकारी, मी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की सर भाऊ मी यांच्यातलाच बरं का, मी इकडे बसण्यासाठी अभ्यास करत होतो, चुकून इकडे येऊन बसले, मी इकडचाच आहे। खरं तर आमचा कधी कधी विरोधाभास होत असतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचा पदाधिकाऱ्यांना त्रास होत असतो, पण आज खरंच या गावामध्ये आल्यानंतर अभिमानानं कुठतरी सांगावंसं वाटतंय। मला तर वाटतं तुमच्या गावामध्ये आर्थिक अडचण कोणालाच होत नसेल, बरोबर ना? आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला कधीच होत नसेल, महिन्याच्या महिन्याला पगार येतो तो गावात सर्क्युलेट होत असेल, है की नाही? कोणालाही अडचण आली की आम्ही आमच्या मित्राला फोन करतो, आम्हालाही अडचण येते, म्हणजे नोकरीला असतात त्यांना फोन करतो 10-5 हजार पाठवा, म्हणजे एक आर्थिक कणा गावचा एक मजबूत असतो। खरं तर तसं महाराष्ट्राचा कणा मजबूत करण्यासाठी तुम्ही संघर्ष करून या सेवेमध्ये आज रुजू आहात। आमचे सन्माननीय समाधानजी लोखंडे सर, सुरुवातीला माझ्या राजकीय आयुष्याला, सामाजिक आयुष्याला जेव्हा सुरुवात झाली भाऊ, तेव्हा सर माझ्याकडे यायचे, भाऊ काही करून गोशांत बसणार म्हणायचे। आज सरांना जेव्हा मी बघतो, सरांनी ज्यावेळी मी उग्र स्वरूपाचं पहिलं आंदोलन केलं होतं त्यावेळी एखादी लाठी काठी मला मारली असती तर आज हा मंगेश साबळे तुम्हाला इथे उभा दिसला नसता। सरांनी मला अगदी लहान भावासारखं सांभाळून घेतलं आणि सांगितलं की भाऊ असं काही करत जाऊ नको, आणि हळूचकन कानात सांगायचे करावं लागतं, शिष्ट पण खूप भ्रष्ट झाले, तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि आमचं चालू ठेवा। म्हणजे या समाजामध्ये बदल घडवायचा असेल तर सिस्टम ही प्रामाणिक असावीच लागते। माझा नेता कधीच प्रामाणिक असू शकत नाही, मला माफ करा हे मी बोलतोय। नेत्याला अडचणी असतात, देश चालवायचा असेल, देश घडवायचा असेल, महाराष्ट्र चालवायचा असेल, महाराष्ट्र घडवायचा असेल तर प्रशासक प्रामाणिक असावा लागतात। प्रशासक प्रामाणिक असेल तरच शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, सामान्यांना न्याय मिळतो, हे आज मोठ्या अभिमानाने मी सांगतो। मागच्या जवळपास भाऊ 7-8 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्व अधिकारी जवळून बघितले, काही 1-2 मोजके अधिकारी सोडले की सगळे प्रामाणिकपणे काम करत असतात, पण गावाबरोबर किडे रगडले जातात, तसं 1-2 अधिकाऱ्यांमुळे सगळ्यांचं नाव आमच्यामुळे खराब होतं, त्याची देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर जास्त वेळ घेत नाही, खूप वेळ या ठिकाणी झालेला आहे, सन्माननीय प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे। मात्र सर मी एक आपला लहान भाऊ म्हणून आज आपल्याला या ठिकाणी एक विनंती करेल, तुम्ही संघर्ष करून आपल्या आईवडिलांना बघून मोठे झालेल्या ताईंना सांगितलं, ताईंनी खूप असं छान मार्गदर्शन केलं, आम्ही देखील मोठं होण्यासाठी लढत होतो, आम्ही देखील संघर्ष करण्यासाठी संघर्ष करून मोठं होण्यासाठी धडपड करत होतो। जेव्हा मी माझ्या वडिलांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो होतो ऑपरेशनसाठी, एका खुर्चीवर डॉक्टरची वाट बघत आम्ही बसलो होतो, माझ्या आईला पहिल्यांदाच पुण्यासारख्या सिटीमध्ये मी घेऊन गेलो होतो, त्या खुर्चीवर आम्ही बसलो होतो, तिथं भाऊ मागे कॅफेटेरिया होता आणि त्या कॅफेटेरियामधून कॉफीचा वास येत होता। आई मला म्हणली अरे खूप सुंदर कॉफीचा वास येतो, म्हणून आपल्याला कॉफी घेऊन मला कॉफी प्यायची म्हणले। मी मध्ये गेलो, भाऊ त्या कॉफीची किंमत 150 रुपये होती, 150 रुपये नव्हते ना माझ्याकडे, मी आईला म्हणलं ते कॉफी बंद झाले, म्हणलं ते संध्याकाळी चालू होते, मला 6 नंतर। म्हणजे अशी परिस्थिती प्रत्येकाची असते, कामाने कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक पोराची अशीच परिस्थिती असते। बाहेर शहरात शिकायला गेलं की खिशात पैसे नसतात, डाळ पाणी खाऊन दिवस काढावे लागतात। आता या संघर्षातून जो समोर जातो त्याचा सत्कार सन्मान होतो, इथं बसलेल्या लेकरांनी लक्षात घेऊन आपली वाटचाल करावी, एवढंच या ठिकाणी मी सांगेन। आणि दुसरी एक विनंती मी या गावाला विशेषतः आपल्या सर्वांना करेल की आमचे सन्माननीय नारायण भाऊ
खूप संघर्ष करत असतात. ते देखील आमच्यासारखे आक्रमक नसले तरी शेतकऱ्यांच्या लेकरांच्या पोरांसाठी काहीतरी बदल घडावा, त्यांना काहीतरी चांगलं शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं भलं व्हावं यासाठी अग्रेसर असतात. मायबाप शेतकऱ्यांसाठी भांडणारे, लेकरांसाठी उभे राहणारे मुलं जास्त भेटत नाहीत. जसे हे लेकर आज संघर्ष करून मोठे झाले तसे हा संघर्ष देखील खूप महत्वाचा आहे. यांनी केलेला संघर्ष आज फळारूपाला आलेला आहे. मात्र उद्या या लेकरांना व्यवस्थित व्यवस्था निर्माण व्हावी, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था यांची निर्माण व्हावी, यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगल्या तरुण तडफदार पोरांची गरज आहे. म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण आमच्या नारायण मुला पाठिंबा द्या, त्यांना मदत करा आणि एक उगवतं नेतृत्व आपल्या या भोकरदन तालुक्यामध्ये धडपडतंय, मेहनत करतंय, शेतकऱ्यांसाठी लढतंय, आवाज बोलतंय आणि सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्या पाठीमागं आम्ही कुठलंही आमचं कशाचंही नारळ पडायचं असलं की नारायण भाऊशिवाय, विकास भाऊशिवाय ते फुटत नाही, त्यांना आम्ही तिकडे बोलवतो, आम्ही देखील त्यांना मदत करतो. तुम्ही देखील मी बाहेरून येऊन या ठिकाणी तुम्हाला खास करून या तरुण वर्गांचं, पदाधिकाऱ्यांचं, नागरिक ऐकत असतात. हे सर्वजण एकमेकांना मदत करून देश बदलण्यासाठी, महाराष्ट्र बदलण्यासाठी, गाव बदलण्यासाठी मदत करतील एवढीच एक अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.